माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा, नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे आणि नवरात्र म्हटलं की आपण देवी आईसाठी खूप साऱ्या सेवा करत असतो। विशेष करून महिला देवी आईसाठी, आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी, तिचे भरभरून आशीर्वाद घेण्यासाठी अनेक सेवा करत असतात। त्यातली ही सेवा म्हणजे आपल्याला नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते। तर हेच आपण बघणार आहोत की कुलदेवीची ओटी का भरायची, कधी भरायची, त्याचबरोबर ओटी भरताना आपल्याला कोणतं महत्त्वाचे साहित्य लागतात किंवा कोणकोणत्या गोष्टी आपण ओटी भरताना वापरल्याच पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट आहे जी ओटी भरताना तुम्ही आवर्जून ओटीमध्ये ठेवायची आहे आणि ती आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे। याने कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद तिचे मिळतात। बघा, घराची जी मुख्य स्त्री असते तिने आपल्या कुटुंबासाठी नवरात्रीमध्ये अवश्य आपल्या कुलदेवीची ओटी ही भरली पाहिजे। आता बघा, तुमची जी कोणती कुलदेवी असेल तिच्या मुख्य ठिकाणी जाऊन जर तुम्हाला कुलदेवीची ओटी भरणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही मुख्य तिच्या ठिकाणावरती जाऊन कुलदेवीची ओटी भरा। अत्यंत शुभ आहे ते, कारण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची प्रत्येकाने ओटी ही भरलीच पाहिजे। याने आपल्या कुलदेवीचे अनेक आशीर्वाद आपल्याला मिळतात। आपल्या कुटुंबावरती तिची नेहमी छाया, तिचं नेहमी छत्र राहतं। आता बघूयात आपण की ही ओटी नक्की भरायची कशी, त्याचबरोबर साडी आपण कुठल्या कलरची वापरली पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। आता बघा, कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाणं शक्य नसेल तर ही ओटी तुम्ही कुठे भरू शकता, तर घरामध्ये जे देवीचे टाक आहेत तर टाकांसमोर तुम्ही अशा पद्धतीने देवीची ओटी भरू शकता। घट बसवलेला असेल तर तिथे तुम्ही घटासमोर ही ओटी भरू शकता, किंवा घट तुमच्या घरामध्ये बसवलेले नसतील किंवा टाकही नसतील तर देवघराच्या समोर माता लक्ष्मीची मूर्ती असतेच सगळ्यांकडे, किंवा मग नसली जरी मूर्ती तरी ही तुम्ही काय करायचं आहे, देवघरात, तुमच्या देवघरासमोर अशी ओटी तुम्ही भरू शकता। आता बघा, आपल्याला ओटी भरण्यासाठी काय करायचं आहे, तर साडी आपल्याला काठपदराची शक्यतो घ्यायची आहे। नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो, तर अशी सुंदर साडी आपल्याला घ्यायची आहे। शक्यतो काठपदर असावी, किंवा मग यथाशक्ती तुम्हाला जी घेणं शक्य आहे तशी तुम्ही घेऊ शकता। तर इथे कलर कोणता वापरायचा, तर तुम्ही लाल, हिरवा, पिवळा असा, किंवा मग लाईट ग्रीन जो पोपटी कलर असतो तर त्या शेडमध्ये, म्हणजे ग्रीनच्या शेडमध्ये, रेडच्या, पिंक कलरची साडी म्हणजे गुलाबी कलरची साडी, अशा साड्या तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी वापरायच्या आहेत। शक्यतो आपल्याला काळ्या कलरची साडी किंवा ब्लाऊज पीस वापरायचा नाही आहे, किंवा काळ्या कलरची जर शेड असेल साडीमध्ये तर तशी साडी आणि ब्लाऊज पीस देखील आपल्याला वापरायचं नाही आहे। आता पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला, जर तुम्ही देवघरामध्ये भरणार असाल किंवा मग देवीच्या मंदिरामध्ये जाऊन भरणार असाल, किंवा मग ग्रामदेवतेला पण तुम्ही अशी ओटी भरू शकता, तर अशा पद्धतीने आपल्याला ताट घ्यायचं आहे, त्यावरती साडी आपल्याला ठेवायची आहे। साडी ठेवताना ती बॉक्समधून किंवा मग त्या बॅगमधून काढून उलगडून ठेवायची आहे। त्यावरती ब्लाऊज पीस ठेवायचा आहे। ब्लाऊज पीस पण हिरवा, लाल, गुलाबी असा वापरावा, काळी शेड वापरू नये, किंवा पांढरी शेड देखील शक्यतो वापरू नये। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गजरा किंवा वेणी फुलांची आपण ओटीमध्ये ठेवायची, किंवा गुलाबाचं फूल तुम्ही ठेवू शकता। तर या ठिकाणी नारळ ठेवायचा आहे। नारळाची जी शेंडीची बाजू आहे ती पुढे देवीकडे करायची आहे। त्याचबरोबर शृंगाराचं साहित्य, हिरव्या बांगड्या, जोडवी,
तुम्ही असं शृंगाराचं साहित्य यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते घेऊ शकता, असं काही नाही. सगळंच शृंगाराचं साहित्य ठेवावं, जेवढं तुम्हाला जमत आहे, परवडत आहे तेवढं तुम्ही ठेवू शकता. जसं की टिकल्यांची डबी ठेवलेली आहे किंवा सिंदूरची डबी तुम्ही ठेवू शकता, नेलपेंट ठेवलेली आहे आणि एखादा दागिना तुम्ही ठेवू शकता, फळ ठेवू शकता. फळामध्ये सफरचंद, केळी आपल्याला ठेवायचे आहेत. आता बघा, हे शृंगाराचं साहित्य ठेवलं आहे. सगळंच ठेवावं असं नाही, जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही ठेवू शकता. जे नसेल शक्य नाही ठेवलं तरी चालेल, एखादं कुठलं तरी ठेवलं शृंगाराचं साहित्य तरी चालेल. आता बघा, हळद कुंकू आपल्याला सगळ्या साहित्याला लावून घ्यायचं असतं. असं ठेवल्यावरती शृंगाराच्या साहित्याला, नारळाला, ब्लाऊज पीसला किंवा जो खण वापरताय तुम्ही त्याला, आणि साडीला देखील आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने. आता बघा, इथे ओटीचं साहित्य घ्यायचं आहे. ओटीचं साहित्यामध्ये काय तर पूजेचा बदाम, हळकुंड, सुपारी, खोबऱ्याचा तुकडा, असं कुठलंही 5 साहित्य तुम्ही घ्यायचं आहे. आता बघा, काय करायचं आहे, आपल्याला गव्हाने ओटी भरायची आहे. तर एक साहित्य घ्यायचं, जसं की सुपारी आणि थोडेसे गहू घ्यायचे आणि ओटीमध्ये आपल्याला टाकायचे. पुन्हा खारीक घ्यायची, गहू घ्यायचे आणि ओटीमध्ये टाकायचं. अशा पद्धतीने सगळं जे काही ओटीचं साहित्य आहे, जसं की हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा, पूजेचा बदाम, हे सगळं घ्यायचं एक आणि गहू घ्यायचे त्याच्याबरोबर, आणि आपल्याला अशा पद्धतीने देवी आईची ओटी भरायची आहे. गव्हाऐवजी तुम्ही तांदूळ देखील वापरू शकता, पण शक्यतो गहू वापरण्याचा प्रयत्न करा. आता आपल्याला काय करायचं आहे, तर पानाचा विडा ठेवायला विसरायचं नाही. 2 विड्याची पानं घ्यायचीत आणि त्यावरती सुपारी ठेवायची आहे आणि 2 लवंगा आपल्याला या विड्यावरती किंवा या पानांवरती अवश्य ठेवायच्या आहेत. थोड्याशा अक्षता व्हायच्यात, हळद कुंकू व्हायचं आहे आणि आपल्याला दक्षिणा देखील ठेवायची आहे. 101 रुपये, 151 रुपये, 51 रुपये किंवा 21 रुपये यथाशक्ती तुम्ही दक्षिणा ठेवू शकता. आणि अशा पद्धतीने विडा ठेवल्यानंतर पाण्याचा तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्या गोष्टींना हळद कुंकू पुन्हा लावायचं आहे, जेवढ्या काही वस्तू आपण ठेवलेल्या आहेत. आणि 3 वेळा हे ताट उचलून देवी आईच्या चरणापाशी अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, ते लावायचं आहे चरणाला देवी आईच्या. बघू शकताय तुम्ही. आणि आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे, कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे आणि अशा पद्धतीने नमस्कार करायचा आहे आणि आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की देवी आई, मी तुझी ही ओटी भरत आहे, तर या ओटीचा तू मोठ्या मनाने स्वीकार कर आणि काही चुकलं असेल माझ्याकडून तर मला माफ कर आणि माझ्या कुटुंबावरती अखंड तुझे आशीर्वाद राहू देत, तुझी छाया आमच्या कुटुंबावरती राहू देत, अखंड सौभाग्य मला दे, अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे. मुलाबाळांसाठी प्रार्थना करायची आहे आणि आम्हाला नेहमी सुखात ठेव अशी तुम्हाला कुलदेवीला प्रार्थना करायची आहे. आणि असं करून तुम्हाला काय करायचं आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे. बघा, ओटी भरताना तुम्ही काय गोष्टी ओटीमध्ये भरताय या महत्त्वाच्या नसतात, तर तुम्ही किती मनापासून किंवा श्रद्धेने देवी आईची ओटी भरताय, कुलदेवीची ओटी भरताय, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि असं काही नाही की सगळ्या शृंगाराच्या वस्तू पण आपण ओटीमध्ये ठेवल्याच पाहिजेत, असं काही नाही. यथाशक्ती तुम्हाला ज्या जमतील, टिकल्याचं पाकिट जरी तुम्हाला द्यायला जमलं तरी ते पण तुम्ही द्या, असं काही नाही की सगळंच द्यायला पाहिजे. यथाशक्ती तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर आपल्याला जो विडा किंवा पानाचा विडा जो आपण ठेवतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि पानामध्ये 2 लवंगा आपल्याला ओटीमध्ये अर्पणच करायच्या आहेत. लवंगा माता लक्ष्मीला, देवीला अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे जेव्हा आपण लवंगा अर्पण करतो तेव्हा माता लक्ष्मी, आपली कुलदेवी, अत्यंत आपल्यावरती प्रसन्न होते. त्यामुळे
यामध्ये लवंग अर्पण करायला विसरायची नाही। आणि आपण इथे नवरात्रीमध्ये जेव्हा ओटी भरतो तेव्हा ती अशा पद्धतीने हातानेच तुम्हाला धान्य भरायचं आहे किंवा ओटी भरायची आहे। असं पुडीमध्ये तुम्ही जेव्हा धान्य भरता तर ते पण चालू शकतं, पण शक्यतो हाताने आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते। याच्यातलं एखादं साहित्य जरी नसेल ओटीचं तरीही काही टेन्शन घ्यायचं नाही, देवी आई समजून घेते, आपल्या सर्वांची आई आहे ती, त्यामुळे असं मनामध्ये कुठलीच शंका तुम्ही आणू नका। आता समजा तुम्ही घरातल्या घरात अशी ओटी भरलेली असेल तर ही जी साडी आहे ती तुम्ही स्वतः परिधान करा किंवा एखाद्या सवाष्णीची ओटी भरताना तिला ती तुम्ही देऊ शकता। आणि हे जे गहू आहेत किंवा जे तांदूळ तुम्ही वापरणार आहात ते तुम्ही घरामध्ये वापरू शकता। पूजेचे जे साहित्य आहे 5 प्रकारचे म्हणजे जे बदाम आहे, खारीक, खोबरं, हळकुंड ते देखील तुम्ही घरामध्ये वापरू शकता पूजेसाठी। जो नारळ आहे त्याचा गोड प्रसाद करून तुम्ही खाऊ शकता। आणि जे काही शृंगाराचं साहित्य आहे ते तुम्ही स्वतः वापरा। जोडवी जर तुम्ही शृंगाराच्या साहित्यामध्ये ठेवलेली असेल तर ती जोडवी देखील तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा एखाद्या सवाष्णीला ती तुम्ही देऊ शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही कुलदेवीची ओटी भरायची आहे। तर कोणत्या दिवशी भरू शकता तर नवरात्रीमध्ये येणारा मंगळवार आणि शुक्रवार अत्यंत शुभ समजला जातो। तसं तर नवरात्रीचे प्रत्येक दिवस शुभच असतात, तुम्ही कुठल्याही दिवशी भरू शकता। पण तुम्हाला वेळ नाही आहे, तुम्ही वर्किंग आहात तर तुम्ही कोणत्याही दिवशी भरू शकता ही ओटी। पण जर तुम्हाला वेळ असेल तर मंगळवार, शुक्रवार किंवा मग अष्टमीला, नवमीला तुम्ही अशी कुलदेवीची ओटी भरू शकता। तुम्ही अशा प्रकारे तुमच्या ग्रामदेवतेची देखील ओटी भरू शकता। अत्यंत शुभ मानलं जातं ते। नवरात्रीमध्ये ही सेवा प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने आपल्या कुटुंबासाठी ही केलीच पाहिजे, आपल्या कुलदेवीची ओटी ही भरलीच पाहिजे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा। मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मैत्रिणींना देखील ओटी नवरात्रीमध्ये कशी भरायची हे कळेल आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।